तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, बेसिक मॅथ्स मध्ये आपण आज शिकणार आहोत डेसिमल्स. डेसिमल्स काय असतात? डेसिमल्स आपण कधी कधी पॉइंट्सचे गणित असं म्हणतो त्याला मराठीमधून. पॉइंट, डेसिमल म्हणजे पॉइंट काय असतो. तर बघा, डेसिमल्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. तर बघा, आपण मागच्याच भागामध्ये आपण शिकलो आहोत बेसिक इंटिजर्स, बॉडमॉस ही पद्धत शिकलो आहोत. त्याच्यात बॉडमॉस मध्ये आपल्याला वेगवेगळे रूल्स यूज करायचे होते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये. तसंच पॉइंट्स, डेसिमल्सचे आपल्याला ऍडिशन कशी करतात, सबट्रॅक्शन कशी करतात, मल्टिप्लिकेशन कशी करतात व डिव्हिजन कशी करतात, आपल्याला डेसिमल्सची हे शिकायचं आहे. तर लवकरात लवकर वेळ न घालवता आपण वळूयात आपल्या मुद्द्याकडे. बघा, ऍडिशन पहिले आपण शिकूयात. ऍडिशन कशी करतात, थोडासा नॉर्मली फरक आहे आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित जर एका 10 मिनिटं इकडे लक्ष दिलं तर तुम्हाला चारही प्रोसेसेस एकदम व्यवस्थितरित्या समजून जाणार आहेत. तर बघा, ऍडिशन, तर आपण एक गणित घेऊया. 8.32 प्लस 6.35 एक गणित घेतलंय आपण, की आपल्याला डेसिमल्सची ऍडिशन घेतली. आपण काय घेतली? ऍडिशन करायची. तर बघा, जेव्हा आपण ह्या डेसिमल्सची मांडणी करतो तेव्हाच सर्वात महत्वाचा मुद्दा इथे असला पाहिजे. तेव्हाच आपल्याला खूप सारं व्यवस्थित ध्यान देऊन, लक्ष देऊन आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला ऍडिशन करताना हा पॉइंट जो असतो तो पॉइंटच्या खालीच नेहमी पॉइंट घ्यावा लागतो. म्हणजे पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा आणि पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला कोणता नंबर आहे? 6 आणि इकडे कोणता आहे? 35. तर हे पॉइंटच्या खाली पॉइंट येणं खूप गरजेचं आहे. हे एक्झाम्पल झाल्यावर मी अजून दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवेल तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सोडवायचंय. तर बघा, 5+2 5 6 7 3+3 6 आणि 8+6 किती होतात? 8+6 8 9 10 11 12 13 14 आणि पॉइंटच्या खालीच पॉइंट द्यायचा आहे. 14.67 होईल आपलं आन्सर. कळालं? हे खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवलं आहे. आणि हे पॉइंटचं डेसिमल्सचं सोपं, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर हे खूप सोपं तुम्हाला जाणार आहे. तर बघा, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि कधी पण लेक्चर अटेंड करताना एक नोटबुक घेऊन बसायचं आहे, कारण की आपल्याला लवकरात लवकर पॉइंट्स कसे नोट डाऊन करता येईल. तर बघा, सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. 3.084 प्लस 2.2. तर बघा, असं एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. आता तुम्ही अगोदर म्हणले असते की सरांनी पॉइंट एकदम इक्वल गणित घेतलाय, तर आपण हे थोडंसं अनइक्वल गणित घेतलंय. तर बघा, आता 3.084, तर आपली सर्वात मोठी चुकी काय होती? आपण ऍडिशन करताना हे 22 असं लिहून टाकतो. पण डेसिमल्स मध्ये असं करायचं नाहीये. डेसिमल्स मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, पॉइंटच्या खाली नेहमी पॉइंट घ्यायचा आणि राईट हँड साईडला एक डिजिट सोडून 2 आहेत आणि लेफ्ट हँड साईडला पण 2 आहेत. तर बघा, जिथे काही नाही तिथे आपल्याला काय करायचंय? 0 लिहून घ्यायचं आहे. हे झालं आपलं परफेक्ट गणित. 4+0 4, 8+0 8, 2+0 2, 3+2 5, 5.284. तर तुम्हाला याच्यावरून तर कळूनच गेलं असेल की डेसिमल्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती म्हणजे काय? ती म्हणजे अरेंजमेंट. ती आपण अरेंजमेंट कशी करतोय, लक्षात आलं? व्यवस्थित लक्षात आलंय तुम्हाला कशा प्रकारे सांगतोय मी? तर बघा, ही अरेंजमेंटच खूप गरजेची असते. आता ऍडिशन समजलंय तुम्हाला. खूप कमी कमी एक्झाम्पल्स घेतोय. तुम्हाला मागच्याही एपिसोडमध्ये मी नंबर दिला होता, त्या नंबरवर ऍड व्हा, लवकरात लवकर ग्रुपला जॉईन करा. त्या ग्रुपला जॉईन केल्याने तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स, हे जे आपलं व्हिडिओज आहे, लेक्चर आहे, आपण जे सॉल्व्ह करतोय, जे मी तुम्हाला शिकवतोय, त्याच्यावरची प्रॅक्टिस करून आपण त्या याच्यावर घेणार आहोत आणि त्याचे सोल्युशन्स पण मी तुम्हाला परत याच्यावर समजून सांगणार आहे. आणि त्याच्यावर काय होईल, तुम्ही जेव्हा ग्रुपवर येशाल तर तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या क्वेश्चन्स भेटतील या टॉपिक्सवर. आणि ते सराव केल्याने, मॅथ्स मध्ये असं असतं की जर तुम्ही क्वेश्चन्सचा त्याच टॉपिकवर सराव जास्तीत जास्त केला तरच तुम्ही मॅथ्स मध्ये पुढे जात असतात. तर बघा, सेकंड आपण घेऊयात सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं आपल्याला? तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेणार आहोत. -442.8 घेऊया. तर बघा, याच्यात पण अरेंजमेंट
8.32 पॉईंटच्या खाली पॉईंट, इथे काय, इथे बघा, इथे 2, इथे 4, इथे 8. आता इथे काही नाहीये, इथे एक 0, इथे काही नाही, इथे एक 0 आपण देऊयात. कळालं? कळालं व्यवस्थित आपल्याला कशा प्रकारे सोडवायचंय? ही अरेंजमेंट अशी होणार नाही. ही अरेंजमेंट अशी होईल का? नाही. तर लक्षात ठेवायचंय, पॉइंटच्या पुढे इथं फक्त 8 आहे आणि इथे 42 आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, हीच चुका आपण भरपूर वेळेस करतो. याच चुका आपल्याला काय करायच्या आहे? टाळायच्या आहेत. ही अरेंजमेंट अशी होईल, पॉइंटच्या पुढे जो अंक असतो तो मोठा अंक असतो आणि सबट्रॅक्शन मध्ये आपण काय करत असतो की मोठा अंक नेहमी वरती लिहित असतो आणि छोटा अंक आपण नेहमी खाली लिहित असतो. बघा, 0 मधून 2 जातात का? नाही. मग 10 मधून 2 गेले, किती उरले? 8. एक वापस दिलाय, मग इथे झाले 4. 8 मायनस 4 किती झाले? 4. पॉइंटच्या खाली पॉइंट. 2 मधून 8 जातील का? नाही. मग इथे काय झाले? 12. 12 मायनस 8 4. एक वापस दिला, इथे उरले 3. 34.48 होईल आपलं आन्सर. कळालं व्यवस्थितरित्या कशा प्रकारे आपण सोडवलंय? सगळ्याचे एक एकच एक्झाम्पल घेतोय. जेव्हा आपण प्रॅक्टिस सुरू करू तेव्हा आपण काय करू? जास्तीत जास्त एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू. सबट्रॅक्शन कळालं, पॉइंट्स डेसिमल्सचं. आता आपण घेणार आहोत तिसरं, मल्टिप्लिकेशन. आता बघा, मल्टिप्लिकेशन खूप सोपा टॉपिक आहे जर आपल्याला नीट लक्षात आलं तर. 8.2 मल्टिप्लाय बाय 3.2 दोघा नंबर्सचं मल्टिप्लिकेशन घेतलंय. थोड्या वेळ पुरतं काय करायचंय? पॉइंट्स आपण विसरून जाऊ. 82 मल्टिप्लाय बाय 32 असं घेऊयात. 2 2 जा 4, 8 2 जा 16. एकदम नॉर्मल पद्धतीने आपल्याला सगळं काही करायचं, काहीच नाही. आपण डबल डिजिट मल्टिप्लिकेशन करतोय असंच समजायचंय. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये खूप सारा डिफरन्स आहे बरं, एवढं लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं 2 ने दोघी नंबर्सला मल्टिप्लाय. आता 0. 3 2 जा 6, 8 3 जा 24. बघा, 4 प्लस 0 4, 6 प्लस 6 12, 1 कॅरी ऑन 2 इथे. 4 प्लस 2 6, काल 2 6 2 4. आता बघा, पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 1. इथे किती डिजिट आहे? 1. 1 आणि 1 2. तर इथे लक्षात ठेवायचं, आपला आन्सर आलाय 2 6 2 4. तर 2 डिजिट काउंट करायचे. कोणत्या साईडने? राईट हँड साईडने. कोणत्या साईडने? राईट हँड साईडने आपल्याला काय करायचे? 2 डिजिट काउंट करायचे. 1 2 म्हणजे युनिट टेन्स सोडून आपल्याला पॉइंट द्यायचे आहे 2 डिजिट सोडून. कारण की 2 डिजिट इथे 1 आणि इथे 1, 2 डिजिट सोडून पॉइंट होते. मल्टिप्लिकेशन मध्ये अशा प्रकारे लक्षात ठेवायचंय. कळालं? आणि कोणत्याही नंबरने 0ला मल्टिप्लाय करताना आन्सर काय येतं आपलं? 0. नेहमी लक्षात ठेवायचंय. 82 मल्टिप्लाय बाय 0, 0 मल्टिप्लाय बाय 2 0, 8 मल्टिप्लाय बाय 0 0. हे लक्षात ठेवायचंय. तर बघा, मल्टिप्लिकेशन आपण शिकलो. आता आपल्याला शिकायचं बाकी आहे डिव्हिजन. काय शिकणार आहे आता आपण? डिव्हिजन. तर बघा, 8.24 डिवायडेड बाय आपण 2 घेऊयात. तर साधं सिंपल डिव्हिजन आहे आपलं. 8.24 बघा, 2 4 जा 8, 0 पॉइंटच्या तिथे पॉइंट. 2 2 1 जा 2 व 0 4 2 2 जा 4. जिथे पॉइंटची गरज आहे तिथे आपण व्यवस्थितरित्या पॉइंट दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे आपण सोडवत आहे. तर बघा, याच्यात जर आपण 1.2 डिवायडेड बाय 2 घेतलं तर 2 डिवायडेड बाय 1.2. आता नेहमी लक्षात ठेवायचं, जर 2 आहे आणि इथे 1 आहे तर अगोदर आपल्याला सुरुवात कशाने करावं लागेल? 0 ने. मग हा पॉइंट काय होईल? इथे येईल आणि पूर्ण टोटल नंबर होईल आपला 12. मग 2 6 जा 12, 0 0 0.6 होईल आपला आन्सर. कळालं? व्यवस्थितरित्या कळालं? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण डेसिमल्सची कशी केली आहेत हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं होतं की आपण व्यवस्थितरित्या कसं केलं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच त्याच्याने आमचीही उत्सुकता वाढेल नवीन नवीन तुमच्यासाठी, अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि तुम्हाला जर याच्यातून काही बेनिफिशियली तुम्हाला काहीतरी
युजफुल काहीतरी भेटत असेल मॅथ्स बद्दल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्याने मला कळेल की किती जणांना हे कळतंय, किती जणांना समजतंय. आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण की जे व्हिडिओज मी अपलोड करेल नवीन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्याने तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सगळं काही प्रॅक्टिस सेट्स वगैरे भेटून जातील. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.